नमस्कार. बाहेर मस्त असा पावसाळा सुरू झालेला आहे आणि खमंग खुसखुशीत खूप खाण्याची इच्छा होते. तर त्यासाठी ही रेसिपी नक्की बघा. अगदी मोजकं साहित्य आहे आणि झटपट तयार होते. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि चला सुरुवात करूया. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. या रेसिपीमध्ये खूप जास्त असं साहित्य लागत नाही. अगदी झटपट तयार होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते. काहीतरी वेगळं करून जर तुम्हाला बघायचं असेल तर ही नक्की रेसिपी ट्राय करा. तर इथे कांदा चिरून झालेला आहे. इथे मी जाडे पोहे घेतलेले आहेत. तुम्ही पातळ पोहे किंवा जाडे पोहे कोणते घेऊ शकता. इथे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पाणी निथळून घ्यायचं. जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही आहे. आता इथे मी 4 छोट्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. आपल्याला उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत आणि हे सोलून झाल्यानंतर पावभाजीचं स्मॅशर असतं त्याने किंवा खिसणीने तुम्ही खिसून घेऊ शकता. व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे आणि भिजवलेले पोहे, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची तुम्हाला कसं तिखट आवडतं त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता. मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं, हिंग आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला याचा व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे पॅटीस म्हणजे आकार द्यायचा आहे. मी इथे गोल आकारच ठेवलेला आहे. तुम्हाला ज्या आकाराचे पॅटीस मुलांना घरी खायला आवडतील त्या आकाराचे तुम्ही तयार करून घेऊ शकता. आता इथे मी तव्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. इथे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. डीप फ्राय अजिबात करायचं नाही आहे. व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर या पॅटी ज्या आहेत मध्यम आचेवरती आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ लागत नाही याला आणि तेलसुद्धा खूप कमी लागतं. नॉनस्टिक पॅनमध्ये फ्राय करा म्हणजे तेल कमी लागेल. तर इथे व्यवस्थित सोनेरी रंगावर दोन्ही बाजूनी खमंग आपले पॅटीस तयार आहेत. तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा मुलांना द्यायचं असेल तर टोमॅटो सॉस, केचप बरोबर देऊ शकता. खूप सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. रेसिपी केल्यानंतर कशी वाटली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अगदी सोप्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी किमाज मराठी मेजवानीला नक्की सबस्क्राईब करा आणि वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.